जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तिरंग्याच्या साक्षीने विद्यार्थ्यांसाठी एल्गार. इचलकरंजीत लोकशाहीच्या संरक्षणाचा निर्धार. इचलकरंजी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवायांच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्याचा पाठिंबा दर्शवण्यासाठी इचलकरंजीत महाविकास आघाडी व विविध सामाजिक राजकीय संघटनेच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. संविधान, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी शहरवासीयांनी एकजुटीचे दर्शन घडवत तिरंग्याच्या साक्षीने अन्यायाविरोधात बुलंद आवाज उठवला. श्री शिवतीर्थ येथून सुरू झालेले रॅलीतून नागरिक, विद्यार्थी, युवक, युवती, महिला तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा आणि ओठावर संविधान व लोकशाहीच्या समर्थनात घोषणाबाजी करत रॅली प्रमुख मार्गावरून महात्मा गांधी चौकात पोहोचली. तेथे झालेल्या सभेत वक्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचे तीव्र निषेध नोंदवत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे ठामपणे सांगितले. यावेळी विविध प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी एकजूट राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्त्यांनी मेणबत्त्या प्रज्वलित केल्या तर महाविकास आघाडीच्या वतीने मोबाईल टॉर्च लावून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी परिसरात काही काळ गंभीर आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते. या तिरंगा रॅलीत माजी खासदार राजू शेट्टी, नगरसेवक मदन कारंडे, संजय कांबळे, राहुल खंजिरे, शशांक बावस्कर, उदयसिंह पाटील, सागर चाळके, सयाजी चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक शिवाजी पाटील, रवी गोंदकर, सुनील बारावडे, भरमा कांबळे, बाबासाहेब कोतवाल, युवराज शिंगाडे, सॅम आठवले, आनंदा गुरव यांच्यासह विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह. नीट पेपर फुटली आणि बाकीचे पेपर फुटल्यामुळे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांचं खूप नुकसान होतं आहे आणि त्यांना जस्टिस द्यायला आम्ही सगळे ह्या रॅलीमध्ये सहभागी झालो आहे. तर तुम्ही पण या. थँक्यू. जयप्रकाश नारायण जी के नेतृत्व में छात्रों ने एक बड़ा आंदोलन करके भ्रष्टाचार के खिलाफ सफल किया था और इस देश में सत्तांतर किया था. उसी तरह से फिर एक बार 50 साल के बाद इस देश के छात्रों ने एक इस तरह से एक ऐलान किया है, अगर कोई भ्रष्टाचार करता है, जातिवाद करता है और इस देश को गुमराह करने की कोशिश करता है तो उनके खिलाफ इस देश के किसान, इस देश के विद्यार्थी कतई उनको माफ़ नहीं करेंगे और तख्त पलट देने की क्षमता इनके बाहू में है. ये यही दिखाए आज. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नीट पेपर फुटी प्रकरणात अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्याच्या निषेधार्थ सोहम वांगचूक यांनी जे उपोषण चालू केलं त्या उपोषणाला 20 दिवस झाले तरी त्यापासून त्यांनी उपोषण दडपशाहीनं उलटवलं गेलं. त्यामुळं पोलिसांनी विद्यार्थ्यांच्यावर जो लाठी हल्ला केला त्या लाठी हल्ल्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले, काही मृत्युमुखी पडले. त्याच्या निषेधार्थ आज या इचलकरंजी शहरामध्ये तिरंगा रॅलीचं सर्वपक्षीय आयोजन केलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जर अगोदरच झाला असता तर हा प्रकार झाला नसता. मात्र धर्मेंद्र प्रधान यांनी जरी राजीनामा दिला असला तरी मोदी सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे. मोदींनी राजीनामा देणं खरं म्हणजे गरजेचं आहे. आज खऱ्या अर्थानं ह्या लोकशाहीला काळीमा फासण्याचं कृत्य या भाजप सरकारकडून चालू आहे. आज त्याचा निषेध म्हणून इचलकरंजी शहरामध्ये ही तिरंगा रॅली होत आहे. जरी प्रधानने राजीनामा दिला असला तरी हा महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा देणं गरजेचं आहे. राजीनामा दिला असला तरी ही सर्वपक्षीय तिरंगा रॅली होणारच आहे. मी पुन्हा एकदा जो विद्यार्थ्यांच्यावर लाठी हल्ला झाला त्या लाठी हल्ल्याबद्दल सर्व पोलीस दलाचा आणि या मोदी सरकारचा जाहीर निषेध करत आहे. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत.
जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.